वेल आपली क्रॅक झाल्यासारखी होते, तो धोका आपला टळलेला असेल. भविष्यात फळावरती क्रॅकिंग येते, तो सुद्धा धोका टळलेला असेल. फळं वाकडी तिकडे होतात, तो सुद्धा धोका टळलेला असेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पिकाचं हाड असतं आणि आपल्या मानवी आरोग्यामध्ये सुद्धा कॅल्शियम ही महत्त्वाची भूमिका बजावते. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, आपण टरबूज या पिकामध्ये आहोत. खरं तर टरबूज हे पीक पैसे देणारं पीक म्हणून याच्याकडे शेतकरी बघतात. दुसरी गोष्ट म्हणजे कमी कालावधीतलं हे पीक आहे म्हणून याच्याकडे शेतकरी जास्त याचा कल आहे. परंतु याच्यामध्ये धोके सुद्धा तेवढेच आहेत शेतकरी मित्रांनो. खरं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. दुसरी गोष्ट वरतून आपल्याला फवारणीच्या माध्यमातून बुरशीनाशकाचं व्यवस्थापन करावं लागतं. जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन आपल्याला या टरबूज या पिकामध्ये करावं लागतं. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत की टरबूज या पिकामध्ये सेटिंग येण्याआधी किंवा सेटिंग होण्याआधी किंवा सेटिंगच्या कालावधीमध्ये काय नियोजन केलं पाहिजे या संबंधितला हा व्हिडिओ असणार आहे. खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे आणि आपल्या फायद्याचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, टरबूज या पिकामध्ये सेटिंग येण्यासाठी किती कालावधी लागतो, तर लागवडीपासून साधारण 35 ते 40 दिवस लागतात. तर या कालावधीमध्ये सेटिंग चांगली होण्यासाठी आपण कोणत्या खताची जास्तीत जास्त मात्रा तिथं आवश्यकता असते, कोणत्या खताची जास्तीत जास्त आवश्यकता असते, तिथं फॉस्फरसची असते. तर मग आपण साधारणपणे कोणता ग्रेड सोडायचा आहे म्हणजे आपल्या सेटिंग येण्याआधी, तर आपण 13-40-13 हे खत तिथं सोडायचं आहे. फॉस्फरसची जास्त पूर्तता झाली तर कळी निघण्यासाठी महत्त्वाची भूमिका फॉस्फरस हा घटक बजावतो. त्यासोबतच आपल्याला 2 घटक भेटतात, नायट्रोजन आणि पोटॅशियम. हे सुद्धा आवश्यक या कालावधीमध्ये घटक असतात, ते कमी प्रमाणामध्ये. तर या खताच्या माध्यमातून तिथं पूर्तता होते. 13-40-13च्या माध्यमातून या खताच्या माध्यमातून चांगली पूर्तता होते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट येतो सेटिंगमध्ये. आता सेटिंगमध्ये म्हणजे काय, फुलाचं रूपांतर हे फळामध्ये होणं याला आपण सेटिंग असं म्हणतो. आता हा कालावधी का महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, तर जी सेटिंग होते, फळ ज्यावेळेस फुगायला लागतं त्यावेळेस तो सारख्या आकारानं एकंदरीत सारखी वाढ आणि साधारण वाढ ही झाली पाहिजेत. खरं तर वाकडी तिकडे वाढ फळांची होते हे आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फळाचा आकार हा ज्या आकारानं वाढायचा आहे किंवा जो दंडगोलाकार किंवा गोलाकार आकार आपल्याला करायचा तो फळाचा आकार हा वाकडा तिकडा होतो, ही गोष्ट होते. त्यामुळे आपल्याला जो सेटिंगचा पिरियड हा खूप महत्त्वाचा आहे. इथं आपल्याला 2 अन्नद्रव्यांची पूर्तता तिथं करायची आपल्याला फॉस्फरसची सुद्धा करायची, मेन म्हणजे कॅल्शियमची करायची, बोरॉनची करायची. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये खत कोणतं द्यायचं, सेटिंगमध्ये आपला टरबूज हे पीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे खत द्यायचे. दुसरी गोष्ट बोरॉन सुद्धा याच्यासोबत आपल्याला द्यायचे. आता हे खत का द्यायचे, तर कॅल्शियम शेतकरी मित्रांनो पिकाचं हाड असतं आणि आपल्या मानवी आरोग्यामध्ये सुद्धा कॅल्शियम ही महत्त्वाची भूमिका बजावते हाडं बळकट करण्यासाठी. तसंच या पिकामध्ये कोणत्याही पिकामध्ये पिकाचं हाड म्हणून कॅल्शियम या घटकाकडे बघितलं जातं. कारण मजबूती करण्यासाठी, फळामध्ये मजबूती आणण्यासाठी, देठामध्ये मजबूती आणण्यासाठी किंवा खोडामध्ये किंवा वेलीमध्ये मजबूती आणण्यासाठी कॅल्शियम हा महत्त्वाची भूमिका बजावतो. आता हे आपण दिले. धोके कोणते आपले टाळणार आहेत, तर वेलीला क्रॅक होते, वेल आपली क्रॅक झाल्यासारखी होते, तो धोका आपला टळलेला असेल. भविष्यात फळावरती क्रॅकिंग येते, तो सुद्धा धोका टळलेला असेल. फळं वाकडी तिकडे होतात, तो सुद्धा धोका टळलेला असेल. त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट आपल्याला तिथं पूर्तता करायची. त्याच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे बोरॉन. आता बोरॉन का महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे पॉलिनेशनसाठी महत्त्वाचा जो कोणता घटक आहे तो बोरॉन आहे. तर बोरॉनची पूर्तता आपल्याला या कालावधीमध्ये करायची. जेवढी मधमाशी वाढेल, जेवढं पॉलिनेशन या पिकामध्ये होईल, तेवढं आपलं उत्पादन वाढतं. त्यामुळे आपल्याला बोरॉन सुद्धा द्यायचं आहे. आता बोरॉनची महत्त्वाची भूमिका आपल्याला माहिती की चांगलं पॉलिनेशन होऊन त्याचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी बोरॉन हा महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे आपल्याला बोरॉन सुद्धा याच्यामध्ये घ्यायचं आहे. आता याच्यानंतरचं नियोजन काय असणार आहे शेतकरी मित्रांनो, हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. याच्यानंतर आपल्याला फळाची साईज ही साधारणपणे हळूहळू वाढवायची. आता एकदम आपण बरेच शेतकरी काय चुका करतात हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला याच्यानंतरचा जो डोस द्यायचा आहे तो सुद्धा फॉस्फरसचाच द्यायचा आहे. तो कोणता डोस असणार आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्कीच पुढचा व्हिडिओ सुद्धा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे आणि खूप महत्त्वाची माहिती ती असणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.